सुरू असलेल्या कुरेशी समाजाच्या बंदचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे। हजारो कोटींचं नुकसान सहन करत आता त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। गोवंश हत्याबंदी सुधारित कायदा रद्द करावा या मुख्य मागणीसह कुरेशी समाजाच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून राज्यभर बंद सुरू आहे। या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील नळेगाव शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून मोर्चात शेतकरी बांधवांसह कुरेशी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। शेतकरी संघटनेचे अशोक पाटील यांनी सांगितले की या बंदमुळे शेतकऱ्यांचे हजारो कोटींचं नुकसान होत असून भाकड जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत। कुरेशी समाजाने गोरक्षणाच्या नावाखाली त्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप करत कायदा लेखी स्वरूपात आणण्याची मागणी पुन्हा केली आहे। या आंदोलनाला जिल्ह्याभरातून शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे। मी अनिल चव्हाण, जिल्हाध्यक्ष लातूर जिल्हा काँग्रेस सेवा दल। आज नळेगावमध्ये कुरेशी समाज, शेतकरी आणि व्यापारी शेतमजुराच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आलेला होता। या मूक मोर्चाचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून गोरक्षक, बेकायदेशीर गोरक्षक आणि काही संघटना कुरेशी समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करण्याचं काम व दहशत निर्माण करण्याचं काम करत आहेत। या ठिकाणी नळेगाव हे एक सर्वधर्म समभाव जोपासणारं गाव आहे। या गावामध्ये सर्वजण आनंदाने गुण्या गोविंदाने राहतात आणि बाहेर गावचा कोणतरी बेकायदेशीर गोरक्षक या ठिकाणी यावा आणि या ठिकाणचा कायदा व सुव्यवस्था बिघडवावी म्हणजे हे योग्य नाही। म्हणून माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की बेकायदेशीर गोरक्षकावर कठोर कारवाई करावी आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याला, शेतमजुराला व वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला यांना संरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे। आणि आमचा लातूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो। मी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील। आज जे आंदोलन शेतकरी कुरेशी समाज यांनी जे आंदोलन चालू केले एक महिन्यापासून, त्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा संपूर्ण पाठिंबा आहे। आणि जे शासन व रक्षक कायद्याखाली शेतकऱ्यांना आणि इतर बांधवांना जे त्रास देते त्या कायद्याचा आणि शासनाचा जाहीर निषेध करतो। आणि आम्ही हजारो कोटी रुपये शेतकऱ्याचं आज ह्या कायद्यामुळं नुकसान होत आहे। शेतकऱ्याकडं हे एक हे आहे जे म्हणजे जनावर जे आहेत ते जनावर शेतकऱ्याचं एक डिपॉझिट आहे। ते डिपॉझिट कधी घ्यायचं कधी काढायचं हे ह्याला स्वातंत्र्य पाहिजे। या स्वातंत्र्यावर गदा आणत आहे तरी आम्ही जाहीर निषेध करतो आणि कुरेशी बांधवाच्या पाठीशी आम्ही 100% शेतकरी संघटना आजपर्यंत एक महिना होत चाललेला आहे की ऑल इंडिया जमीयत कुरेशच्या माध्यमातून राज्यव्यापी हा बंद आता एक महिन्यापर्यंत चालू झालेला आहे। परंतु शासन जितकं गंभीरतेनं घ्यावं तसं गंभीरतेनं हा विषय घेतलेला नाही असं मला वाटतंय। आमच्या वरिष्ठ पातळीवरून ह्या चर्चा होत आहेत। अजितदादांना ह्यापूर्वी म्हणलेलं आहे की बाबा जी खासगी लोक किंवा युवक जे काय असतील त्यांना वाहनांना अडवू नये असे त्यांना आश्वासन दिलेले आहेत। परंतु आमची जी मागणी आहे की तुम्ही कायद्याच्या लेखीमध्ये हा GR काढावा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो अटक करून हा थांबावा। त्याचबरोबर जे काय आमच्या मागण्या आहेत त्या मी शासनासमोर ठेवलेल्या आहेत। या तथाकथित गोरक्षकाच्या माध्यमातून जो आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत त्या संदर्भात आम्ही हा बंद ठेवलेला आहे। आमच्यासोबत फक्त आम्हीच नाही तर हे आतापर्यंत ज्यांना हा व्यापार फक्त एका धर्माशी निगडीत आहे असं दाखवला गेलेला होता, परंतु आज त्यांचा हा जो प्रकरण आहे, जो प्रकार आहे उघडीला झालेला आहे, हा खरा धंदा थळा व्यवसाय शेतकरी बांधवाचा आहे। आज शेतकरी बांधव आमच्या खांद्याला खांदा लावून आज ह्या आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेत आहे आपण पाहत आहोत। तर शासनाला सांगायचं इच्छितो की चॅनलच्या माध्यमातून की आपण जे काय कायदे केलेले आहेत हे कायदे खरं तर स्वातंत्र्याच्या अधिकाराचा हाना नाही। कोण काय करावं, कसं करावं, का व्यापार करावं या संविधानाने त्यांना अधिकार दिलेत। परंतु ह्या कायद्याच्या स्वरूपामध्ये हे सरकार फक्त एकी बाजू म्हणजे राजकीय बाजू कसा फायदा होईल आणि त्याचं धार्मिक दूरीकरण कसं करता येईल म्हणजे त्या पद्धतीने कायदे आणत आहेत। तर शासनाने ह्या ज्या काय कायदे आहेत, मोटार ऍक्ट नियम असो। न्यूज एक्सप्रेस साठी लातूर वरून सलीम शेख यांची रिपोर्ट।